पानं संपत गेली तेव्हा, पानं संपत गेली तेव्हा सुजल्या कविता तळव्यावर. पानं संपत गेली तेव्हा सुजल्या कविता तळव्यावर, संन्यास घेतला कवी म्हणून अन रुसल्या कविता तळव्यावर. धडे शिकवते एक कविता मला मिळाली खबर अशी. मग धडे शिकवते एक कविता मला मिळाली खबर अशी, ठेवून लेखणी देव्हाऱ्याशी मी पुजल्या कविता तळव्यावर. मी पुजल्या कविता तळव्यावर. नमस्कार, मी विक्रांत आव्हाड आणि आजचा विषय थोडासा मनातलं वादळ शांत करून पुन्हा मनात वादळ निर्माण करणारी कविता आहे. तर कवितेला सुरुवात करतो. तुम्ही आता पाहू शकता, ऐकू शकता. एका रोगटलेल्या रात्री मी बोलत बसतो रातकिड्यांसोबत. मला त्यांची किरकिर तेव्हा मंत्रमुग्ध करते. नाल्यांवर, गटारांवर, चिखलावर गुणगुणणाऱ्या डासांचं गाणं ऐकत, झोपडपट्टीच्या रिकाम्या पोटांची गुरगुर ऐकत, पटरीलगत हगणाऱ्या आणि गुहासारखं जगणाऱ्या माणूस नावाच्या हतबल जातींची हळहळ मला ऐकायला आणि पाहायला शरम वाटत नाही. मुतारी तुडुंब भरून वाहत असते मूत्र एखाद्या महाप्रलयासारखी गल्ली बोळातून. तारेवर लटकलेल्या लाल चिंध्या, थेंब थेंब रक्त प्राजक्ताचं. त्यावर घोंगावणाऱ्या माशा शिवतात एक पोळं जाळीदार. मधाची चव काय माहीत नसलेला समाज हल्ला चढवतो पोळ्यावर. पोरं ढोरं म्हातारे कोतारे सगळे हातात मशाली घेऊन, चंदनाच्या लाकडाला फाटक्या चड्ड्या गुंडाळून त्याच मूत्रात बुडवून भुकेचा आगडोंब क्षमविण्यासाठी, पोळं उद्ध्वस्त करून फक्त मध चाकण्यासाठी प्रयत्नशील. डंख मारण्यासाठी आतुर माशा शोधत आहेत त्यांना, पण ते लपवून बसलेत. डंख मारण्यासाठी आतुर असलेल्या मधमाशा त्यांना शोधतायत, पण ते लपवून बसलेत. नाल्यात, गटारात, चिखलात जिथं साम्राज्य आहे डासांचं, म्हणजे मी ऐकलेला आवाज डासांचा नव्हता. माणसंच गुणगुणत होती कदाचित. उषक काल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. धन्यवाद.